ऋषी सर सॉरी. अहो मला तुम्हाला असं दुखवायचं नव्हतं. एकदा ऐकून तर घ्या माझं. मला माहित आहे की तुम्हाला माझी आणि आईची किती काळजी येते. खरं असं किती दिवस मी इथं राहणार सांगा. माझ्यामुळं आणि माझ्या आईमुळं कुणाला त्रास झालेला मला नाही आवडत. काल बघितलं ना रोहित दादांना किती त्रास झाला. असं सारखंच होत राहिलं तर कसं चालेल. आणि आमच्यामुळं या घरातल्या कुणाचीच नाती खराब व्हायला नको एवढंच मला वाटतं. प्लीज प्लीज समजून घ्या मला. आणि एवढं लांब कुठं चाललोय मी. गरज पडली तर हक्कानं सांगणार नाही का. अरे बापरे कमळे, हे इकडे रुसून बसलेत की. पण तू काय काळजी करू नकोस, हे मोठा भाऊ आहे की. तू हक्कानं समजा मला सांगत जा आता. आणि त्याच हक्कानं मी इकडे पोचवतो. सॉरी. ते सॉरी म्हणाल. जा ना. जाऊ काय. ठीक आहे, चला. झालंय का आवरून निघूया आपण. निघायचं म्हणतात, निघायचं. ड्रॉप केलं तर चालेल ना मी. चालेल ना. चला. याचं काय करायचं. हा मूर्ख माणूस फोन का उचलत नाहीये. सकाळपासून फोन करते त्याला. एक जबाबदारी दिली तरी ती देखील नीट पार पाडता येत नाहीये त्याला. आई, बाबांचा डोळा लागला ना. हो. चमचा दे. काय आहे? हा, नीट वाढता येत नाहीये का? सॉरी मॅडम, माफ करा, चुकून झालं. एक काम धड जमत नाहीये. अशी एक एकदम द्याविश. कशाला उगीच चिडचिड करतेस. चूक तुझी आहे. फैदी अगं तिने वाढताना. हे बघ, आता काहीही बोलू नकोस. आता काय घडलंय ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आत्या, त्यांच्याकडून जरी झालं असलं तरी सुद्धा त्यांनी मुद्दाम नाही केलं, चुकून झालंय. एवढं ओरडायची काही गरजच नाहीये. काय म्हणायचं. नाही, माझं कधी तुम्ही ऐकून घेणारच नाहीत ना. हे बघ वहिनी, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. नोकरांचे हे तू असे लाड करतेस ना, त्यामुळे त्यांच्या लेखी मला काही किंमतच उरलेली नाहीये. असं काही नाहीये. तुझं चुकतंय त्याच्याकडे लक्ष दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्यांशी जरा नीट वागायला शिक. सरलाताई, जा एक फडकं घेऊन या. हे सगळं पुसून घ्या आणि दुसरी प्लेट लावा. हा, राहू दे. काय खाण्यात काय अर्थ आहे? करून जा ना आई. बस खाली. तुझ्या आईला भूक लागली ना की खाईल ती. ती काही उपाशी राहणाऱ्यातली नाहीये. इथे राहणार आहेस का मी. तू इथे राहणार आहेस सिरियसली. अगं किती छोटी आहे हे रूम. कसं मॅनेज करणार आहेस तू. अहो सर ठीक आहे, थोडे दिवसांचा प्रश्न आहे की नाही. एवढं काय त्याच्यात. हळूहळू सगळं नीट होईल ना. मी करतो मॅनेज, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तू एकदा मला सांगितलं असतंस ना. अहो घ्या की फोन. घ्या. हा, हो मी मेल्स पाठवलेत त्यांना सगळे. सर मी आलो. हो एकदा चेक करा तुम्ही. इथं कुठं आलोय आपण. इथं कुठं आणलं तुम्ही मला. मी काय म्हणतो, तू मला बोलली होतीस ना का आपण आपल्या गावी परत जाणार आहे म्हणून. तू मला इथं कशाला आणलंस. होय आपण जायचंय. पर थोडे दिवस इथं राहायला लागतंय आपल्याला. हाय का आता दरवेळी मला असंच बोलत फसवत्या तुम्ही. किती दिवस मला इथं थांबवून ठेवणार आहे. नाही तसं आपण केलेलंच नाही. तुम्हाला काही असं काय करताय. तुम्हाला बरं नाही की नाही. आपण हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर काय म्हणलं, तुम्हाला बरं नाही. तुम्हाला बरं वाटलं का आपण जाऊ शकतोय गावाकडे. आता नाही जाऊ शकत. त्यामुळे जरा थांबा, मी घेऊन जाणार तुम्हाला गावाकडे. आणि तुम्हीच म्हणला ना आबा आहेत तिथं, कमळीची काळजी घेतात. मग
काकी चला आपण मस्तपैकी हे घर सजवायचं कसं ते बघूया. आता ही खोली आपल्या तिघींची आहे की नाही? सर हे नवीन डिझाईन्स आहेत. याचे होर्डिंग संपूर्ण मुंबईभर लागणार. नाही डिझाईन चांगलं आहे पण ही लाईन काय? आमच्याकडेच ॲडमिशन घ्या. तू शिकवणार आहेस? आमच्याकडेच ॲडमिशन घ्या, आमच्याकडेच ॲडमिशन घ्या असं आपण बोलून नसतं सांगायचं जगाला. आपला ब्रँड हा असा लोकांना खेचून आणणारातला नाही आहे. लोकांनी स्वतःहून आपल्याकडे आलं पाहिजे. जाहिरात अशी करा जी जाहिरात वाटता कामा नये. डोंट वरी सर, मी डिझायनरला सांगून चेंज करून घेतो. बाकी डिझाईन चांगला आहे. हा फोटो सुद्धा उत्तम वापरला आहे. म्हणजे ही कॉलेज टॉपर जी मुलगी आहे तिचा फोटो चांगला वापरला आहे. सर ही मुलगी तिच्यापेक्षा फार सुंदर दिसते. नाही म्हणजे बघा ना, हिचे फीचर्स किती छान दिसत आहेत. अट्रॅक्टिव्ह लुक. लग्न करायचं आहे तुला? लुक्स अट्रॅक्टिव्ह काय करू मी तिच्या लुक्सचं? म्हणजे ती टॉपर मुलगी ही सर मी त्या मुलीकडे गेलो होतो पण पण ती मुलगी आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायला तयार नाही असेल. इकडे इकडे ये, इकडे ये. जवळ आहे, जवळ आहे. अजून जवळ आहे. काय आता पुसून पण देऊ? सर ॲक्च्युली त्या मुलीचा स्वाभिमान. आपल्या देशामध्ये स्वाभिमान वगैरे अशी कुठलीही गोष्टच नाही आहे. आपल्या देशात कोणाचाही स्वाभिमान सहज विकत घेता येऊ शकतो. पण पे द प्राइस अँड वाय हुक और क्रूक मला त्या कॉलेज टॉपर मुलीचा फोटो आपल्या होर्डिंगवरती हवा आहे. ओके सर, मी करतो. कसं असतं ना, आपण काही मुलांचं भविष्य घडवतो तसंच काही मुलं आपलं भविष्य सुद्धा घडवतात. शिका काहीतरी.